बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव बाजार येथील जिल्हा परिषद शाळेत अनेक विषयांचे शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। पालक व ग्रामस्थांनी रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी करत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव बाजार येथील जिल्हा परिषद शाळेत नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असली तरी अनेक विषयांसाठी शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासमोर गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत। विद्यार्थी नियमितपणे शाळेत उपस्थित राहत असले तरी अनेक तास शिक्षकांच्या अनुपस्थितीत रिकामे जात असल्याची माहिती पालक आणि ग्रामस्थांनी दिली आहे। विशेषतः 10वीच्या बोर्ड परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे। जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या बहुसंख्य विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती मर्यादित असल्याने खासगी शिकवणी किंवा खासगी शाळांचा पर्याय त्यांच्यासाठी उपलब्ध नाही। त्यामुळे शासनाने रिक्त शिक्षक पदे तातडीने भरून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पालकांनी केली आहे। यापूर्वीही शिक्षकांच्या नियुक्तीसाठी विद्यार्थ्यांनी पायी मोर्चा काढत गट विकास अधिकारी कार्यालयावर धडक दिली होती। विविध स्तरांवर निवेदने देण्यात आली, आंदोलनही करण्यात आली, मात्र अद्याप परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। आता या शाळेतील रिक्त शिक्षक पदे केव्हा भरली जाणार, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कसे भरून काढले जाणार आणि प्रशासन यावर कोणती ठोस कारवाई करणार याकडे पालक, ग्रामस्थ आणि संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे। यावर्षी 10वीला आहे, पण मग आमच्या शाळेत शिक्षक नाही आहे। मॅथला शिक्षक नाही आहे, सायन्सला नाही आहे, फक्त मराठी, हिंदी हेच विषय होतात। आणि 6वी, 7वी, 8वी आम्ही काढले, समजा 9वी ही मोबाईलवर बघून काही टी व्हीवर बघून हे स्वतःचा अभ्यास झालो आहे आम्ही पास। पण मग यावर्षी 10वी आहे, 10वीला तर आम्हाला शिक्षक हवेच आहेत। माझी अशी विनंती आहे सरकारला की आम्हाला मॅथ, सायन्स या विषयाला शिक्षक हवे आहेत, कारण की 10वी हा पाया आहे पुढचं। समजा 10वी तर आम्हाला कमी पर्सेंटेज मिळाले तर पुढे कसं व्हावं आमचं। मागच्या वर्षी आमची 9वी झाली आणि यावर्षी 10वी आहे। मागच्या वर्षी पण आम्हाला शिक्षक नव्हते आणि यावर्षी पण नाही आहे, पण आमची यावर्षी 10वी आहे आणि आमचं पुढे पाया कसं मजबूत व्हा हेच आम्हाला कळत नाही आहे, कारण की मागच्या वर्षी तरी एक मॅडम होते आम्हाला, पण यावर्षी तर एक बी मॅडम नाही आणि एक बी शिक्षक नाही। 9वी आमची कशी तरी गेली, आम्हाला शिक्षक नव्हते, मग आम्हाला पायास मजबूत नाही आहे आमचा, आणि मग स्टेट बोर्डची परीक्षा कशी द्यावी आम्ही 10वीची हाच प्रश्न पडला आहे। शिक्षक नाहीत म्हणून आम्हाला शिक्षक पाहिजे। आणि मागच्या वर्षी मी 9वीत होतो, मागच्या वर्षी आम्हाला एकच शिक्षक होते इंग्लिशचे, यावर्षी आम्हाला कोणीच नाही, वगैरे शिक्षक पण नाही आहे, आम्हाला शाळेत कोणी शिक्षक नाही आहे।